नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. उन्हाळ्यात शरीर थंड आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी आज मी 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे स्वादिष्ट ताक बनवले आहे. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे ताक काही मिनिटात तयार होते. गरमीमध्ये थंडावा देण्यासाठी आणि पचनासाठी ताक खूप उपयोगी असते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम काकडीचे ताक बनवू. काकडीच्या ताक बनवण्यासाठी एक लहान काकडी स्वच्छ धुवून तिची साल काढून बारीक चिरून घ्यायची. काकडीचे देठ असे याला घासून घ्या, म्हणजे याचा कडूपणा कमी होतो जर असेल तर. आणि ताक करण्याच्या पहिले ही काकडी एक वेळा तुम्ही चेक करून बघा, खाऊन बघा थोडीशी. जर ही कडू असेल तर पूर्ण आपलं ताक वाया जाईल, त्यासाठी सांगते आहे. बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात अर्धा कप पुदिना, एक छोटी मिरची आणि थोडे किसलेले आलं घाला. मिरची अद्रक खूप कमी घालायचे. आता यामध्ये 3 चमचे दही. हे दही घरी लावलेले आहे, बाहेरचे पण घेऊ शकता तुम्ही. पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ, चाट मसाला थोडासा. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. गरजेनुसार थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आपले काकडीचे ताक तयार आहे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पुदिना आणि आले पचनासाठी खूप चांगले असते. आता आपण दुसरा प्रकार बनवू. दुसरा प्रकार बीटचा बनवला आहे. यासाठी बीटचा एक छोटा तुकडा बारीक चिरून घ्यायचा. बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात एक मिरची आणि काही कढीपत्त्याचे पाने घाला. काळं मीठ, साधं मीठ चवीनुसार घाला. थोडासा चाट मसाला, 3 चमचे दही आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवा. पाणी आपल्या गरजेनुसार कमी जास्त किती पाहिजे तसे घाला. सुंदर गुलाबी रंगाचे बीटाचे ताक तयार आहे. बीट शरीराला ताकद देते आणि रक्तासाठी खूप चांगले मानले जाते. कढीपत्ता पचन सुधारतो. आता तिसरा आणि खूप ताजेतवाने लागणारा प्रकार पाहूया. मिक्सरच्या भांड्यात भरपूर कोथिंबीर आणि कोथिंबीरीबरोबर कोथिंबीरीच्या काड्या घ्या. किसलेलं आलं, अर्धा कप पुदिना, एक लहान मिरची, काळं मीठ, साधं मीठ चवीनुसार, चाट मसाला आणि दही 3 चमचे. थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवा. पुदिना शरीराला थंडावा देतो आणि कोथिंबीर पचनासाठी खूप चांगली आहे. अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने 3 फ्लेवरचे थंडगार ताक तयार झाले. उन्हाळ्यात हे ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पचनही चांगले राहते. तुम्ही हे 3 प्रकार नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच काही उन्हाळ्याच्या रेसिपीसाठी धन्यवाद.